अगत्यशील आयोजक आणि गजानन महाराज प्रेमी श्रोते, या 3 दिवसाच्या माझ्या 3 दिवसाच्या असं म्हणायला हरकत नाही, व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा दिवस. तसं पाहायला गेलं तर मठाच्या वतीनं अधिक मासाच्या निमित्तानं महिनाभर कार्यक्रम सुरू आहेत. अजूनही काही कार्यक्रम होतील. त्याच्यामध्ये 3 दिवस माझे जे तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांसमोर, वाचकांसमोर माझे विचार मांडायची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे सगळ्यात पहिल्यांदाच आभार मानतो. आणि गेले 2 दिवस जसं मला तुम्ही सहन केलंत तसंच आजही कराल अशी प्रार्थना आपल्या चरणी करतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो. काल माझं विवेचन संपवताना ज्याचा उल्लेख केला तर त्याचा आत्ता सुरुवातीला उल्लेख करतो, म्हणजे एखाद्या रिले रेससारखं बॅटन पुढे नेल्यासारखंही होईल. आणि काल नसलेले पण आज असलेले असे काही श्रोते दिसत आहेत म्हणून मुद्दामून ते सांगतो. पहिले 2 दिवस जितका वेळ बोललो तितका वेळ आज बोलता येणं केवळ अशक्य आहे. याचं कारण असं आहे की सध्या माझे 16 सोमवार सुरू आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून अद्याप एक कण अन्न तर सोडाच, एक थेंब पाणीही नाही आहे. आणि त्यात काही दुसरी 2 सेशन्स आज सकाळी घ्यावी लागली, त्यामुळे जरा गडबड झाल्या. ठीक आहे, अशी ही परीक्षा आहे असं म्हणूया. आणि ते समर्थ आहेत आणि त्यांच्याबरोबरीनं तुम्ही समर्थ आहात याची मला जाणीव आहे. त्यामुळे सुरुवातीलाच सांगतो की आज कदाचित काल पहिल्या 2 दिवसांपेक्षा आवाजाची पट्टी कमी लागेल. सुदैवानं माईक नावाची वस्तू आता असते, त्यामुळे फारसा अडचणीचा भाग येत नाही. त्यामुळे ज्या क्षणाला असं वाटेल की आता पुढे नेता येणं शरीराच्या दृष्टीने शक्य नाही, तेव्हा थांबायची मुभा मागतो आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. आपण पहिल्या दिवशी ललित गजानन अशा पद्धतीचा विचार केला. गजानन महाराजांची पोथी आध्यात्मिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या, तत्त्वज्ञानात्मकदृष्ट्या प्रचंड श्रेष्ठ आहे याची मला कल्पना आहे. पण त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं तसं की माझी स्वतःची तेवढी वैचारिक पात्रता नाही आहे. आणि गेले 2 दिवस माझ्या अंगात किती वाह्यातपणा मुरलेला आहे याची पुरेशी कल्पना तुम्हाला आलेली आहे. त्या वाह्यातपणानेही असेल कदाचित, परंतु ते पुस्तक वाचताना नानाविध कारणांनी, नानाविध तऱ्हेने त्याची आध्यात्मिकता तत्वतः तशीच्या तशी ठेवत, परंतु त्याच्यामध्ये एका ललित पुस्तकाचा, ललित साहित्याचा भास मला वारंवार होत राहिला. आणि तो चावटपणा संसर्गजन्य रोगासारखा तुमच्यापर्यंत पोचवावा या अत्यंत निर्लस आणि सदहेतूनं मी पहिल्या दिवशी ललित गजानन हे पुस्तक मांडलं. मला स्वतःला हा विषय मांडताना थोडी भीती वाटत होती. याचं कारण असं होतं की या विषयावरती सगळ्यात पहिल्यांदा मी डोंबिवलीत 3 महिन्यापूर्वीच बोललो होतो. आणि ते भाषण पुरतं काढून खालती उतरलो नाही स्टेजवरनं, तर मोरया प्रकाशनाच्या दिलीपराव महाजनाने सांगितलं की याचं पुस्तक करायचं आणि 21 अध्याय आहेत त्या ओवीमध्ये, म्हणून कुठेतरी 21 प्रकरणांचं ते पुस्तक लिहायचं असा विचार डोक्यात होता. आणि भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी पहिली 2 प्रकरणं लिहिली आणि नंतर 3 आठवडे काहीही लिहिलं नाही. आणि मग प्रकाशक एखादा जसा मागे लागतो तसं विचारणा झाली. आज संध्याकाळी विचारणा झाली आणि दुसऱ्या दिवसभरात उरलेली 19 प्रकरणं लिहिली होती. सुदैवानं गेल्या 2 महिन्यातच त्याची दुसरी आवृत्ती आली आणि दुसरी आवृत्ती ही संपायला आली असा आजच सकाळी आलेला निरोप आहे. आणि त्यामुळे मनामध्ये कुठेतरी असं होतं की इथे जर ललित गजानन, तोच विषय, तेच गाव, तोच वक्ता असेल तरी पुस्तकातलं काहीही बोलणार नाही. आणि म्हणून तुम्हाला कबूल केलं होतं की पुस्तकातले 5%, कारण 5% तर समान राहणार, की मूळ पुस्तक ते आहे, लिहिणारा लेखक तो आहे आणि त्या विषयावर बोलणारा वक्ता तो होता. पण उरलेले 95% विषय मी तुम्हाला नवीन दिले किंवा देण्याचा प्रयत्न केला. ते पुस्तक वाचत असतानाच गेल्या 2-2.5 वर्षात जी काही पारायणं झाली किंवा इथे बोलायचं म्हणून जे काही पुस्तक म्हणून, अभ्यास म्हणून वाचलं, त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की संपूर्ण हयात मी ज्या अर्थशास्त्रामध्ये, गुंतवणूकशास्त्रामध्ये, शेअर बाजारामध्ये काढली, त्याच्या गुंतवणुकीशी त्याचं साधर्म्य खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि ललित गजाननच्या आधीच गुंतवणूक गजानन हेही माझं पुस्तक आलं होतं. आणि गुंतवणूक गजानन आणि ललित गजाननच्या प्रसिद्धीमध्ये मोजून 3 आठवड्यांचा कालावधी आहे.
सुदैवाने गुंतवणूक गजाननची ही दुसरी आवृत्ती सुरू आहे. परंतु पहिल्या दिवशी जो श्रोत्यांचा अंदाज आला होता त्याच्यामुळे अर्थशास्त्रविषयक फारसं बोलायचं नाही असं ठरवून, परंतु त्याची जी व्यवहार कुशलता आहे त्याचा विचार करून काल व्यवहार गजानन हा विषय तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. देवदयेनं तेही बऱ्यापैकी जमलं असावं असा एक अंदाज आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आज समर्थ रामदास आणि गजानन महाराज असा विषय आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि जसं काल झालं होतं की बाहेर फलकावरती आणि इतर माहितीनुसार मी भगवद्गीतेवरती बोलणं अपेक्षित होतं, त्यामुळे गीता असं पुस्तक डोळ्यासमोर ठेवून न बोलता त्यातल्या काही तत्वांचा विचार करून मी व्यवहार गजानन म्हणून हा विषय मांडला. आणि आज तेच सूत्र पुढं करणार आहे. आजचा दासबोध असा विषय जरी बाहेर लिहिलेला असला आणि भगवद्गीते इतका मी दासबोधाविषयी अनभिज्ञ नसलो तरीसुद्धा दासबोधाचं जे मूळ तत्व आहे, त्याची जी कार्यप्रवणता आहे ती डोळ्यासमोर ठेवून पुढची 50 ते 55 मिनटं आज तुमच्यासमोर बोलण्याचा माझा विचार आहे. असं जेव्हा मी सुरुवातीला वेळ सांगतो तेव्हा ज्या वेळेला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बोलायला उभा राहतो, कारण तो प्रसंग किंवा ती सवय गेली अनेक वर्ष हाडीमाशी खेळली आहे. कारण पहिल्या दिवशी माझा परिचय करून देताना आरती मॅडम म्हणल्या तसं गेली 25-30 वर्ष या ना त्या स्वरूपामध्ये देशातल्या जवळजवळ 50-55 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बोलत असतो. त्यामुळे जेव्हा मी त्यांना सांगतो की पहिला तुमचा ब्रेक, आणि विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये, कारण करोनानंतरच्या काळामध्ये मुळात वर्गात बसणं आणि त्याच्याहीपेक्षा सलग बसणं याचा प्राध्यापकांपेक्षासुद्धा विद्यार्थ्यांचा स्टॅमिना मरणाचा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांनी नॅचरल ब्रेक घ्यायच्या आधी आपण दिलेला बरा असतो. आणि त्यामुळे मी सांगतो की तो ब्रेक तुम्हाला 50 मिनटापर्यंत आवरायचा आहे. तसा आज मी मला स्वतःला लावून घेतो आहे, कारण मी म्हटलं तसं उपास असल्यामुळे अक्षरशः बोलण्याची पंचायत आहे. आणि तरीसुद्धा आजच्या विषयाला सुरुवात करतो एवढं प्रास्ताविक पुरेसं आहे असं मला वाटतं. कारण तोपर्यंत माईक, रेकॉर्डिंग, मी आणि तुम्ही या सगळ्याचा अंदाज घेणं क्रमप्राप्त असतं. कारण मी काही तिलक वर्मा नाही की आल्या आल्या दुसऱ्याच बॉलवरती मी 6 मारू शकेन. आणि असं मारायला गेलं तर वेस्ट इंडिज समोर ही मॅच हरावी लागते हा 2दा अनुभव घेतल्यामुळे आता तो काही करण्याचा माझा विचार नाही. आजचा विषय समर्थ रामदास आणि गजानन महाराज. तसं पाहायला गेलं तर ही तुलना पूर्णपणाने चुकीची आहे. कारण कोणत्याही अर्थाने समर्थ रामदास आणि गजानन महाराज हे समकालीन नाहीत. रामदासांचा कालावधी 1608 ते 1680 असा आहे, 1681 असा आहे. आणि त्यांच्या जन्माविषयी फारशी माहिती नाही, पण महाराजांचा मृत्यू 1910चा आहे. आणि तेवढ्याकरता मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की एखाद्या ललित साहित्यामध्ये नायकाचं चरित्र आध्यमध्येच सुरू व्हावं तसं महाराजांचं चरित्र शेगावच्या 30पासून होतं. त्यामुळे आपण महाराजांची जयंती करत नाही, महाराजांचा प्रगट दिन करतो. त्यामुळे त्या 1608चा कंपॅरेटिव्ह ॲनालिसिसचा साल मला माहिती नाही, आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. परंतु निर्वाण दिन नक्की माहिती आहे आणि तो 1910 आहे. म्हणजे रामदासांचा कालावधी जर 1681ला संपला असं म्हटलं, गृहीत झालं, पूर्ण झाला असं म्हटलं, संपला म्हणणं योग्य नाही होणार, तर ती समकालीनता किंवा ती समतिथित्व हे महाराजांच्याबद्दल 1910चं आहे. म्हणजे साधारणपणे 229-230 वर्षांचा कालावधी त्याच्यामध्ये जातो. कारण मग अशी जर रामदासांची तुलना करायचीच असेल तर ती कदाचित तुकाराम महाराजांशी करता येईल. कारण महाराजांचा समर्थ रामदासांची जशी जन्मसाल 1608 आहे तसं तुकाराम महाराजांचाही जन्मसाल 1608 आहे. जर समर्थ रामदासांचा मृत्यू 1681चा असेल तर तुकाराम महाराजांचा मृत्यू हा 1649चा आहे. म्हणजे कालाच्या ओघामध्ये तुकाराम महाराज हे आधी गेलेत. अगदीच बोलण्याच्या ओघामध्ये ललित गजाननच्या दिवशी जशी मी टिळकांची काही प्रमाणामध्ये, लोकमान्य टिळकांची काही प्रमाणात तुलना केली होती, तशी जर समर्थ रामदासांशी करायचीच झाली तर ती शिवाजी महाराजांशी करायला लागते. कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680चा आहे. आता शिवाजी महाराजांचा जन्म 1630 का 1627 असा आपण अत्यंत बुद्धिमत्तेनं वाद घालत असतो. महाराज म्हणत असतील मनात सगळेच वरते की बरं झालं
हल्लीच्या काळामध्ये मी जन्माला आलो नाही, कारण मला माहिती नसलेलेही अनेक जन्मतिथ्या यांनी मला चिकटवल्या असत्या. आणि त्यामुळे तशा अर्थाने समर्थ रामदास आणि गजानन महाराज ही तुलना करणं चुकीचं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु जी तुलना चुकीची आहे ती करत राहणं हा अर्थशास्त्राचा आणि शेअर बाजाराचा गुणधर्म आहे. आणि 40 वर्ष त्या क्षेत्राचं मीठ खाल्ल्याचा दुष्परिणाम असेल. त्यातनं पुढची काही मिनटं मी तुमच्यासमोर समर्थ रामदास आणि गजानन महाराज असा तौलनिक विचार मांडायचा विचार करतो आहे. तौलनिक म्हणण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये काही वेळेला साम्य आहे, काही वेळेला त्याच्यामध्ये फरक आहे. आणि त्या साम्य जी काही स्थळं बेताची आहेत त्याचा विचार करत आणि जो फरक काही प्रमाणामध्ये आहे तो आपल्यासमोर मांडतो. पण ते करायच्या आधी तुमच्यासारख्या जाणकार गजानन महाराज भक्तांसमोर हा विचार माझ्या मनामध्ये का आला हे सुरुवातीला सांगतो. याची कारणं 2 होते. मी पहिल्या दिवशी म्हटलं तसं की पोथी गेली अनेक वर्ष कुठे ना कुठेतरी ऐकतो आहे. म्हणजे मधली अनेक वर्ष तर अशी होती की माझ्याकडे ती CD होती. तुम्हाला कल्पना आहे की पूर्ण पोथी CDमध्ये मिळण्याचा एक काळ होता. आणि त्यावेळच्या गाड्या किंवा कार्सही बऱ्या होत्या की ज्याच्यामध्ये CD लावता येत असे. आणि त्यामुळे ऑफिसमधनं दादरहून घरी येताना सकाळी जाताना जरी तासाभरात पोचलो तरी येताना तीच गाडी, तोच ड्रायव्हर, तोच वाहक चालक असला आणि फक्त दिशा बदललेली असली तरी 2.5 तासात पोचलो तरीसुद्धा लॉटरीचं तिकीट काढावं अशी स्थिती होती. आणि मग संध्याकाळी एकदा बाहेर अंधार पडल्यानंतर पुस्तक वाचायचा जातीवंत कंटाळा असल्यामुळे ते 2-2.5 तास सातत्याने पोथी ऐकली जायची, वाचली जायची म्हणणं चुकीचं आहे. एकदा तर इतका अचरटपणा झाला की पहाटे 3 वाजता घरातून निघालो, बेळगावला गेलो, भाषण केलं, बेळगावचं भाषण केलं, पुन्हा आलो. त्यामुळे पहाटे 3 ते पहाटे 3 असं 24 तास गाडीमध्ये फक्त तेवढीच CD ऐकली गेली. आणि त्यावेळेला माझ्याच डोक्यात यायच्या आधी माझ्या ड्रायव्हरनी विचारलं ही CD कोणाविषयी आहे. म्हटलं काय झालं. नाही म्हटला हो त्या महाराजांचा उल्लेख अनेक वेळा समर्थ म्हणून केला आहे, म्हणून मला शंका आली की समर्थ रामदास आहे का गजानन महाराज आहे. हा पहिला किडा होता हे अगदी मोकळेपणाने सांगतो. वक्ता आजचा असल्यामुळे भाषा आजची आली तर त्याच्याबद्दल माफ करा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला असा विचार मनामध्ये आला की नाही म्हटलं तरी पहिल्या अध्यायामध्येच जेव्हा प्रगट दिनाची किंवा त्या प्रगटीकरणाची सुरुवात आहे त्याच्यामध्ये 27व्या ओवीमध्ये नाहीतरी ज्या अनेक संतांना, महंतांना, देवदेवतांना दासगणू महाराजांनी नमस्कार केलेला आहे त्यातला एक नमस्कार 27व्या ओवीमध्ये समर्थ रामदासांनाही आहे. मग त्या ओवीची आठवण काढत आपण पुढे जाणं हे जास्त सोयीचं जाईल असं मला वाटतं. आणि मग त्याच्याच वेळेला त्याची पहिल्याच अध्यायामध्ये 74व्या आणि 75व्या ओवीमध्ये समर्थ रामदासांचा कुठे ना कुठेतरी संदर्भ येतो. 74व्या ओवीमध्ये असं म्हटलं जातं की कोणी कोणी म्हणते श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. आणि त्याचंच खंडन लगेच पुढच्याच ओवीमध्ये केले जातं. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. इथपासनं कुठेतरी मनामध्ये हे मूळ धरायला लागलं. आणि मग नंतरच्या दुसऱ्या अध्यायामध्ये काल त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली त्यामुळे फक्त एक संदर्भ देतो आणि पुढे जातो की एकंदरीतच बंकटलालाच्या घरी पहिल्यांदा गेल्यानंतर त्या दिवसभरातलं आणि मग संध्याकाळी बंकटलालाच्या काकांनी त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर ते पोटामध्ये 300 अन्न दाखवलं. इथे 3 हे पहिल्या दिवशी दिलेलं उदाहरण होतं. एकंदरीतच स्टॅमिना काय असेल याचाही विचार करावा. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी झालेली खीर ही किंवा केलेला आग्रह या आग्रहाला बळी पडू नये म्हणून मग जो महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आहे त्याचे पूर्वासुरी समर्थ रामदासांच्या आयुष्यामध्ये आहे असा संदर्भ त्या दुसऱ्या अध्यायामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मनामध्ये पहिल्यांदा तो विचार प्रबळ झाला की समर्थ रामदास आणि गजानन महाराज अशी तुलना करता येते का याचा विचार करू. याचं कारण त्याच्याही पलीकडच्या अध्यायामध्ये होतं असं म्हणणं चुकीचं आहे. परंतु जे खऱ्या अर्थानं अशी तुलना करावी असं वाटलं याला पूर्ण कारणीभूत असलेला प्रसंग हा 15व्या अध्यायामध्ये आहे. आणि 15वा अध्याय माझा अत्यंत आवडता आहे हे मी मोकळेपणाने सांगितलं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अध्याय त्या पोथीतला सगळ्यात छोटा आहे. त्यातल्या ओव्या सगळ्यात सोप्या आहेत. कारण बाकीच्या अध्यायांना 19-20 सोडले तर कारण त्याला 20 मिनटं 22 मिनटं लागतात.
परंतु बाकीच्या सगळ्या अध्यायांना 10 मिनटं लागतात जर सलग पारायणाला बसलं तर. पण बाकीचे अध्याय मात्र 10-15 मिनटात संपताना हा मात्र 8 मिनटात संपतो म्हणून बरं वाटतं. आणि तसंही नाही म्हटलं तरी लहानपणापासून भगवद्गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय शिकवल्या जाणाऱ्या घरातनं आपण येतो. आणि त्याच्याहीपेक्षा तिसरं कारण तो संपूर्णपणाने लोकमान्य टिळकांना वाहिलेला अध्याय असल्यामुळे तो यांना त्या संदर्भामध्ये महत्त्वाचा वाटतो. आणि खरं सांगायचं म्हणजे इथे एका वेगळ्या अर्थानं गजानन महाराज किंवा समर्थ रामदास हे हल्लीच्या परिभाषेत बोलायचं झालं तर ते किंगमेकर आहेत का असं मला वाटायला लागतं. याची 2 कारणं आहेत की ह्या दोघांचंही तत्कालीन समाजकारणाकडे पूर्णपणाने लक्ष होतं. आणि मग ते लक्ष कसं होतं, समर्थांनी शिवाजी महाराजांना कशी पत्र लिहिली हा आजचा विषय नाही. कदाचित समर्थांची जशी पत्र आहेत तशी जर गजानन महाराजांच्या काही आठवणी निघाल्या तर त्याची तुलना करता येते का याचा विचार करायला हवा. कारण अलीकडच्या काळामध्ये जसं टिळकांच्या आठवणींचे 3 खंड पुनर्प्रकाशित झाले, टिळकांचं नची केळकरांनी लिहिलेलं 3 खंडात्मक चरित्र जसं पुनर्प्रकाशित झालं तसेही काही प्रसंग या निमित्तानं होतात का हे पाहणं योग्य ठरेल. परंतु त्या 15व्या अध्यायामध्ये ज्या पद्धतीचा विचार केला त्या पद्धतीचा विचार या दोघांच्या बाबत करता येतो का हे करण्याची किंवा हे पाहण्याची अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे. कारण तसंही आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की राजसत्तेला जर धर्मसत्तेचं अधिष्ठान असेल तर ती राजसत्ता खऱ्या अर्थी राजस सत्ता होते, अदरवाईज ती फक्त राज्यसत्ता राहते. आणि मग जर तसा जर विचार करायचा झाला तर ह्याला 2 पद्धतीने पाहता येईल. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हे शिष्यांनी गुरुचं केलेलं वर्णन आहे का अशाही पद्धतीचा विचार करता येईल. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की लोकमान्य टिळकांचे धर्मकारणाविषयी आणि राजकारणाविषयीचं एक अत्यंत गाजलेलं विधान आहे. ते असं म्हणत असत की राजकारणाला धर्माचा पेहराव जरूर नको, परंतु राजकारणाला धर्माचं अधिष्ठान मात्र जरूर असलं पाहिजे. मग जर या पार्श्वभूमीवरती गजानन महाराज आणि समर्थ रामदासांचा विचार केला तर हे धर्मकारणातनं पुढे येणारी माणसं असूनसुद्धा त्यांच्या राजकारणाला किंवा समाजकारणाला त्यांनी तत्कालीन धर्मकारणितेच्या चौकटीमध्ये बसवलेलं नाही. हे या दोघांच्यातलं खरं साम्य आहे असा विचार करायला हरकत नाही. आणि मग या पार्श्वभूमीवरती समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज किंवा समर्थ लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज अशी शिष्य परंपरा मग ती प्रत्यक्षपणाने आहे किंवा नाही याचा विचार वेगळ्या पद्धतीने आहे. कारण ते समकालीन जरूर आहेत परंतु ते समराहीय आहेत असं म्हणता येईल अशातला भाग नाही. आणि हल्लीच्या इतिहास तज्ज्ञांच्या मते त्याच्यावरनं वाद घालण्याचे ते विषय आहेत, त्याच्या समर्थनाचे ते विषय नाहीत. त्यामुळे मी त्या अनुषंगानं निदान आजच्या दिवशी तरी जाऊ इच्छित नाही. असा जर विचार करायचा झाला तर एका वेगळ्या अध्याय पद्धतीनं 6व्या अध्यायातल्या 141व्या ओवीचा विचार करणं इथे मला करावा लागतो. परंतु तो वेगळ्या संदर्भामध्ये आहे. आपल्याला कल्पना आहे की 6व्या अध्यायामध्ये असा एक प्रसंग आहे की बंकटलाल सावकाराचं घर सोडून दुसरीकडे राहायला जायचा विचार महाराज बोलून दाखवतात. आणि मग त्या महाराजात आपल्या निर्णयाचं, आपल्या मताचं, आपल्या विचाराचं स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं असेल. पण त्या प्रसंगाचं वर्णन करताना दासगणू महाराजांनी लिहिलेली 141वी ओवी अशी आहे की त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. अशा पद्धतीचा जो विचार आहे तो एका वेगळ्या पद्धतीनं समर्थ रामदासांच्या पत्रामध्येही आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे हे वर्णन त्या वर्णनावरनं घेतलं आहे का याचा विचार करावा लागतो. कारण शेवटी लेखक ज्या पद्धतीने लिहितो, ज्या काळामध्ये लिहितो तो त्याच्या मानसिकतेतली उदाहरणं देतो हे अत्यंत उघड आहे. कारण अगदी साधं उदाहरण म्हणून सांगतो, ही कोणावरची टीका नाही, पण वेगळ्या पद्धतीनं विचार करताना ते उदाहरण आपल्याला मुद्दा पटावा म्हणून दिलेलं असतं हे गणित लक्षात घ्यावं लागतं. याचं चांगलं उदाहरण जसं समर्थ रामदासांवरती आज लिहिलेल्या पुस्तकांमध्ये जाणवत जातं तसं दासगणू महाराज आता गजानन महाराजांचं चरित्र लिहित आहेत म्हणून ती पोथी आहे. आणि त्यामुळे दासगणू महाराज स्वतःच्या आकलनाला, स्वतःच्या पार्श्वभूमीला, स्वतःच्या सामाजिकतेला साजेशी उदाहरणं देतात. प्रत्यक्षात त्या घटनानायकाच्या, त्या घटनेतल्या व्यक्तीच्या आयुष्यात ती घडलेली असतील अशी शक्यता नसते. याचं साधं उदाहरण देऊ. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये त्या गंगा गोसाव्या, काशीहून आलेल्या गोसाव्याचा उल्लेख आहे की तो महाराजांना अर्पण करायला बुटी घेऊन येतो. परंतु एकंदरीतच तिथलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर त्याला ते धाडस होत नाही
तिथल्या लोकांची असलेली वेशभूषा, तिथला सगळा माहोल, हल्लीच्या भाषेत बोलायचं म्हणजे वातावरण पाहून, आणि तो मनातल्या मनात घोटाळत राहतो. आणि मग शेवटी महाराजच असं सांगतात की अरे तो जो बसलाय त्याला बोलवून आणा. याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या 6ठाध्यायामध्ये केलेल्या साधनेचा विचार आता काशीमधल्या गोसाव्याला ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. असं असून सुद्धा ती दासगणू महाराजांना माहिती असल्यामुळे सिद्धांत म्हणून ते दिसतं. अशा पद्धतीने आजची चर्चा करता येते का, हा माझा विचार आहे. म्हणजे माझी दासगणू महाराजांशी मी तुलना करतोय असं कृपा करूनही मनामध्ये आणू नका. माझ्या मनामध्येही तो विचार नाही. परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तर केवळ इतकाच त्याचा प्रसंग आहे अशातला भाग नाही. वास्तव्याचा भाग, जसं आत्ता मी म्हटलं की यांनी स्वतः वास्तव्य सोडलं, त्याचं वर्णन करताना दासगणू महाराजांनी केलं. आणि तसाच एक दुसऱ्या प्रसंगामधलं सज्जनगडाचं उदाहरण दासगणू महाराज देतात. आपल्याला कल्पना आहे की तो प्रसंग आहे त्या पोथीमध्ये की जेव्हा भास्कराच्या लक्षात येतं की श्वानदंश झाला आहे आणि तो सांगतो की महाराज त्याला सांगतात की एक विशिष्ट काळच आता तू जिवंत राहणार आहेस, तू पाहत असशील तर मी तुझा मृत्यू पुढे ढकलू शकतो. परंतु तो म्हणतो असं करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला जे योग्य वाटतं ते वाटावं. आणि मग तेव्हापासून त्याच्या मनामध्ये येतं की महाराजांसाठी एका चांगल्या मठाची स्थापना झाली पाहिजे. तो इतरांना विनंती करतो, ते हो हो म्हणतात, ते कदाचित सगळे अनुयायी माझ्यासारखे असावेत. पण भास्कराला त्याचं चैन नाही पडत. तो म्हणतो एकदा याचा खुंटा हलवून बळकट केला पाहिजे. आणि मग तिथे एक तो महाराज मठामध्ये नसताना महाराजांच्या अपरोक्ष अशा पद्धतीने तो काही अनुयायांना बोलावतो. त्याचा 11व्या अध्यायामधल्या 55व्या ओळीमध्ये येतं. आणि मग तो उदाहरणं देताना त्यांनी दिले की पहा आळंदी सज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देहू नगर त्या तुकोबा रायाने, असं काही करता येतं का. आणि मग त्याला तो एक भावनिक टच देतो, इमोशनल टच देतो की ही माझी शेवटची विनवणी आहे मृत्यूच्या आधीची, असं समजा. कारण आपण फाशीत गेलेल्या शिपायाला कैद्याला सुद्धा त्याची शेवटची इच्छा विचारतो, अशातला भाग आहे. आणि मला हा प्रसंग अशासाठी वाटतो की शेवटी तुमच्या माझ्यासारख्या माणसाला त्या पद्धतीचा विचार करावा लागतो. हे मला उदाहरण का सुचलं ह्याचंही मोकळेपणाने कारण सांगतो की अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला सज्जनगडाचा विषय निघतो तेव्हा हा संदर्भ दिला जातो की आपल्याला एकी कुठची तरी वास्तू, एक कुठची तरी मूर्ती प्रत्यक्ष स्वरूपामध्ये डोळ्यासमोर दिसावी लागते. ती दिसायला लागली की त्या विचारांचं, त्या तत्त्वज्ञानाचं व्हिज्युअलायझेशन आपल्या मनामध्ये जास्त स्पष्ट होतं. म्हणजे शेवटी परमेश्वर सगळीकडे असतो, पण त्या परमेश्वराची मूर्ती जशी लागते तसं जे माझं उपास्य दैवत आहे त्याचं निवासस्थान म्हणा, त्याची वस्तू म्हणा, ही गणित पाहतो. हा मानवी स्वभाव आहे. आणि मग त्या दृष्टिकोनात नाही की साधं उदाहरण पाहूया ना की आपण जेव्हा एखादं म्युझियम पाहायला जातो तेव्हा शिवाजी महाराज होते की नव्हते याच्याबद्दल आपल्या मनात शंका नाही आहे, पण ते चिलखत बघण्यामध्ये आपल्याला कुतूहल असतं. साधं आपण गागोद्याला गेलं विनोबा भाव्यांच्या इथे, तर विनोबा भावे या माणसाविषयी मनामध्ये जरूर मतांतरं असू शकतात. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या एका खोलीमध्ये जेव्हा विनोबांनी वापरलेली टोपी, विनोबांनी वापरलेला शर्ट, विनोबांनी वापरलेलं पेन, विनोबांनी वापरलेली वही, विनोबांचं हस्ताक्षर हे पाहिलं की आपल्याला ते जास्त दृगोच्चर होतं. या दृगोच्चरतेचं हे ज्या दोघांच्या आयुष्यामध्ये असलेलं साधर्म्य आहे, ही गोष्ट मनामध्ये घेण्याजोगी आहे. कारण त्यातनं तो वारसा चालू राहतो का, यातनं वारीच्या संकल्पना जन्माला येतात का, हा विचार करण्याची गोष्ट आहे. कारण गजानन महाराज आणि समर्थ रामदास या दोघांच्या आयुष्यात आषाढी कार्तिकी इतकं जरी नसलं तरी त्यांच्या भक्ताच्या मनात तिथल्या वाऱ्या करण्याचा प्रसंग आहे. म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर त्या बाळापूरच्या 2 ब्राह्मणांना जेव्हा ते गांजा विसरतात आणि मग ते शेवटच्या क्षणाला आठवण होते तेव्हा ते भरल्या सभेतनं उठायला लागतात. तेव्हा ते म्हणतात मी गांजासाठी हापापलेलो नाही, तुमची जरूर कार्यपूर्ती होईल, परंतु आता असा दिलेला शब्द तरी विसरू नका. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता निदान यापुढे 5 वाऱ्या करा. असाच प्रसंग रामदासांच्या जीवनाबद्दल आहे. तुमच्या असं लक्षात येईल की तिथंही वारी हाच शब्द वापरला जातो. पादुकांची असते ती वारी असते आणि त्याला दर्शनवारी असा शब्द आहे आषाढी एकादशीमध्ये. आणि हा 2 वाऱ्यांमधलं मला गजानन महाराज आणि समर्थ रामदासांचं इथे तुलना करण्याचं, एक वारी हा शब्द उच्चारण्याचं कारण असं होतं की आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला परत वारी असाही दुसरा एक पर्याय आहे. परंतु ह्या दोघांच्या वारीला जे तुम्ही परत येता त्याला परत वारी म्हणत नाहीत. हेही साधर्म्य आहे म्हणून कुठेतरी गजानन महाराज आणि समर्थ रामदास याचा विचार करण्याचं कारण होतं.
आणि दुसरं, हा मुद्दा कदाचित थोडा लांबला तर त्याबद्दल माफ करा, परंतु या दोघांची तुलना करण्याचं कारण असं मला वाटलं की यांच्यामध्ये एक साम्य आहे, यांच्यामध्ये विरोधाभास आहे. त्याच्या मुद्द्यांकडे मी नंतर येतो, पण आत्ता फक्त पोथीतले प्रसंग घ्यायचे आहे म्हटल्यानंतर एका ठिकाणी मला दोघांच्यामधलं साम्य प्रचंड जाणवलं, आणि ते म्हणजे या दोघांची संवेदनशीलता जी आहे ती व्यक्ती म्हणून असलेली संवेदनशीलता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणते, पण त्यांच्यातलं जे संतत्व आहे ती संवेदनशीलता मात्र कृतिशीलता आणते. याचं साधं उदाहरण आहे की ते व्यक्तिगत जीवनामध्ये, व्यक्तिगत भूमिकेमध्ये समाधिस्थ व्हायच्या आधी पंढरपूरला जातात, विठोबासमोर उभे राहतात आणि बाबा तू जे काही दिलेलं, नेमून दिलेलं कार्य होतं ते मी पूर्ण केलं, आता मला इथनं बाहेर जायची परवानगी दे, इथे थांबायची परवानगी दे, असं म्हणताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, असं वर्णन त्या पोथीमध्ये आहे. आणि मग त्यांच्याबरोबर असलेले पाटील त्यांना विचारतात की बाबा माझं काही चुकलं का? आपल्या मनात तेच येतं ना की पुढचा माणूस रडला म्हणजे. बाकी जर त्या माणसाकडे ही संवेदनशीलता नसती तर त्यांनी समाजासाठी इतकं कार्य केलं नसतं ना. असाच प्रसंग समर्थ रामदासांच्या आयुष्यात घडला असं त्यांच्याविषयी दिलेलं ललित साहित्य सांगतं. म्हणजे अगदी अलीकडे आलेलं, तुमच्यापैकी अनेकांनी ती वाचली असेल. जसं पहिल्या 2 दिवसामध्ये मी माधवी कुंटे यांच्या आदियुग्मचा उल्लेख केला, तसं अगदी आत्ता जुलै 2023मध्ये मंजुश्री गोखले यांचं पुस्तक आलं आहे समर्थ या नावाचं, पूर्णपणाने कादंबरीच्या अंगाने लिहिलं आहे. हा एक वेगळा विरोधाभास आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वारंवार दासगणू महाराज गजानन विजयमध्ये म्हणतात ही कथा ना कादंबरी, परंतु त्या समर्थ या कादंबरीमध्ये मंजुश्री गोखले सरळ पहिल्याच ओळीमध्ये लिहितात ही कादंबरी आहे. कादंबरी लिहायची म्हणून जे काही थोडंफार लेखकीय स्वातंत्र्य घ्यावं लागतं, की काही कृत्रिम व्यक्ती जी प्रत्यक्षात नव्हती पण ती भावना मला प्रगटीकरण करायची होती, मग ती एम्बॉडी करण्यासाठी मी ती व्यक्तिमत्व लिहिलं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की काही प्रसंग हे मी नव्यानं उभे केले. म्हणजे जसं तुकारामांच्या जीवनावरती सौमित्रपूर्वी एक पात्री कार्यक्रम करायचे आनंद ओवरी, तर ते ज्या कादंबरीवर लिहिलेलं आहे त्या दिबामोकाशीनेही आनंद ओवरीमध्ये काही प्रमाणामध्ये कृत्रिमता आणली, परंतु त्याचं नाट्यीकरण करताना त्यांनी आणखीन थोडी पुढे नेली. तसं त्या मंजुश्री गोखल्यांनी लिहिलेल्या कादंबरीत एक प्रसंग आहे, पण याचा ओझरता उल्लेख समर्थवर्ती सुनील चिंचोलकरांच्या कादंबरीमध्ये आहे. त्यामुळे ती पूर्णपणाने कृत्रिम आहे असं म्हणता येणार नाही, किंवा कृत्रिम म्हणण्यापेक्षा सुद्धा काल्पनिक आहे असं म्हणता येणार नाही, असं म्हणता येईल. तर त्या मंजुश्री गोखल्यांनी असं म्हटलं आहे की ज्या वेळेला आता शेवटचं भारत भ्रमण करायचं असं त्यांनी ठरवलं, तेव्हा टाकलीला ते राहत होते समर्थ रामदास. टाकळीहून परत जायच्या आधी, कारण त्या आपण परत येऊ शकू की नाही याची त्यांना शंका होती, आणि म्हणून त्यांनी पंचवटीला जाऊन त्या रामरायाचं आणि हनुमानाचं दर्शन घेतलं, आणि ते दर्शन घेताना समर्थांच्या डोळ्यातनं घळघळा अश्रू आले, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. मध्ये महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तसे इथे समर्थांच्या येतात का असा प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग मात्र सांगितला पाहिजे की समर्थांच्या बाबतीमध्ये अशा प्रसंगाचा उल्लेख समर्थ साहित्यामध्ये आहे. साहजिकच स्वतः लिहिलेल्या साहित्यामध्ये नाही, पण समर्थांवरती लिहिलेल्या साहित्यामध्ये आहे, आणि ते कल्याण स्वामींसारख्या गोष्टीकडनं येतं, त्यामुळे त्याला काहीतरी एक रेलेव्हन्स द्यावा लागतो. अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख महाराजांच्या बाबतीत सापडत नाही, ही गोष्ट मात्र खरी. निदान माझ्या वाचनात आला नाही. जर तुमच्या कोणाच्या आला असेल तर जरूर सांगा, कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की मी तुमच्यासमोर व्हायवा द्यायला बसल्यासारखं आज माझ्या गजानन महाराज या विषयावर PhD करतोय, आणि तुम्ही सगळे माझे व्हायवा घेता अशातली परिस्थिती, कारण तुम्ही जाणकार आहात. परंतु समर्थ रामदासांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जेव्हा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा अनुग्रह झाला तो अत्यंत लहान वयामध्ये झाला आहे, आणि त्या काळामध्ये त्यांना संपूर्ण त्या साधनेच्या काळामध्ये एका विशिष्ट पद्धतीचं, एका विशिष्ट संख्येचं, एका विशिष्ट पातळीचं त्या दिवसाचं त्यांचं अनुष्ठान झालं, पुरश्चरण झालं की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागायचे. अशा पद्धतीचा उल्लेख आहे. कदाचित ती तन्मयतेचं दिलेलं उदाहरण आहे. कदाचित आपल्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली तेवढी आध्यात्मिक पातळी नाही हे मान्य करून सुद्धा आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या त्या उत्कलन बिंदूवरती येतो, तेव्हा दोन्ही अर्थानं, आनंदाच्याही अर्थानं आणि दुःखाच्याही अर्थानं आपल्याला अश्रुत्व येतं. मग हे आपलं मनुष्यत्व आणि त्यांच्या अश्रुतलं मनुष्यत्व याच्यामधलं साम्य आहे का याचा विचार करावा, म्हणून त्या गोष्टीचा विचार करतो. आणि हे सांगायचं कारण असं होतं
की ही भावनिक संवेदनशीलता असल्याशिवाय समाज स्वास्थ्याचं ध्येय या दोघांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं नसतं, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मध्ये एकदा या विषयावरती अगदी 2-3 मिनटाचा बाईट एकाला द्यायचा होता. त्यावेळेला मी गमतीने म्हटलं तर की यांच्या डोळ्यातले अश्रू हे तत्कालीन आणि पुढच्या पिढ्यांच्या समाज स्वास्थ्याची गंगोत्री असते. गंगोत्री ही सुरू होताना थेंबातनं सुरू होते आणि मग ती पुढे प्रदीर्घ स्वरूप धारण करते. हे या दोघांचं वर्णन आहे. पण ती केवळ तेवढी भावनिकता दाखवून हे थांबलेले नाही. इतर दुसऱ्या कोणत्याही संतांचं आता या मुद्द्यामध्ये जे नाव घेईन ते फक्त उदाहरण म्हणून घेतलं आहे, ती त्यांच्यावरची टीका नाही हे पहिल्यांदाच स्पष्ट करतो. विशेषतः समर्थ रामदास आणि गजानन महाराज ही 2 व्यक्ती असताना आताच्या जातीवाचक इतिहासामध्ये हे क्लेरिफिकेशन देणं जातीवंत महत्त्वाचं वाटतं. यातल्या जातीवंत या शब्दाला जेवढे श्लेष आहेत तेवढे मला आत्ता अभिप्रेत आहे. असं म्हणण्याचं कारण असं की या दोघांच्या कृतिशीलतेची गणितं अशी आहेत की एकंदरीतच समर्थांचं शिवाजी महाराजांच्या राजकारणाला असलेला पाठिंबा किंवा स्थान, निदान पाठिंबा होता याच्यावरती दुमत नाही आहे म्हणून त्याला पाठिंबा हा शब्द वापरतो. स्थान आहे की नाही हा प्रत्येकाच्या भक्ताचा संबंध आहे. आणि मग तशी तुलना करण्याचं कारण असं होतं की या पुस्तकामध्ये, या पोथीमध्ये सुद्धा दासगणू महाराजांनी तशा आशयाची एक ओवी लिहिलेली आहे. अध्याय 15 ओवी 62 की त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये, हा उल्लेख असेल. किंवा त्याच अध्याय 15व्यामधली 86वी ओवी असेल, अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. आता एकंदरीतच यातलं जे गणित आहे ते जरूर बघण्याजोग आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या ओवी 86मुळे कुठेतरी समर्थ रामदास आणि गजानन महाराज तुलना मनामध्ये किंवा डोक्यामध्ये आले. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला दादासाहेब खापर्ड्याने सांगितलं, याचा ओझरचा उल्लेख माझ्या पहिल्या दिवशीच्या भाषणामध्ये वेगळ्या संदर्भामध्ये आला होता, पण ज्या वेळेला दादासाहेब खापर्ड्याने कोल्हटकरांना सांगितलं की त्याची जी कायदेशीर बाजू आहे, त्याची जी भौतिक बाजू आहे ती सांभाळायला मी मुंबईला जातोच आहे, पण आत्ता या क्षणाला माझ्या मनामध्ये असं आलं की या कायदेशीर बाजूच्या बरोबरीनं काही वेगळ्याही उपायांची योजना करण्याची आवश्यकता आहे. तर मुळातच आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण जी अकोल्याला सभा घेतली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी, त्याला तर बोलावणं करायला आपण महाराजांकडे गेलो होतो आणि महाराजांना आपण सांगायच्या आधीच महाराजांनी ओळखलं आणि ते म्हणले, चिंता करू नका, तुमच्यातल्या काहींच्या मनामध्ये शंका आहेत की मी तिथे येऊन काही गडबड करेन का, मी काही वेडेपणा करेन का, असं महाराज कसं म्हणतील. तर महाराज झाले तरीसुद्धा असं आपल्या तोंडाने नाही म्हणणार ते, तर मी करीन का, तशी काही तुम्ही चिंता मनामध्ये आणू नका, मी वेळेवर येईन. आणि मग त्याचं पुढे वर्णन करता नाही की बाकीचे सगळे आले, महाराज येतील की नाही अशी लोकांच्या मनामध्ये शंका होती, परंतु ते वेळेवर किंवा वेळेच्या आधी तिथे येऊन उपस्थित राहिले. आणि मग त्यांना व्याख्यानसिंह असं टिळकांना केलेलं वर्णन आहे. आणि त्या व्याख्यानाच्या भरामध्ये लोकमान्यांनी काही उल्लेख केले की जी राष्ट्रीय शिक्षणाची गंगोत्री होती त्यातला धोका लक्षामध्ये आला आणि मध्येच उठून महाराज असे म्हणाले की नाही नाही, हे भाषणाच्या भरामध्ये बोललेले आहेत, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. याचा परिहार कदाचित तो अवतरणिकेमध्ये येतो बघा. 21व्या अध्यायात 2दा दासगणू महाराज असं म्हणतात की उगाचच राजसत्तेच्या विरुद्ध जाऊ नये, सन्नतीला सोडू नको, धर्मवासना सोडू नको, त्याच्यामध्ये पुढच्या राजसत्तेविरुद्ध बोलू नको. हा जो भाग आहे तो त्या अनुभवातनं कदाचित येत असेल. आणि मग ही पार्श्वभूमी डोक्यात ठेवून दादासाहेब खापर्डे असं म्हणतात की तुम्ही कोल्हटकरांना विचारतात की तुम्ही तिथे जाल का. आणि मग कोल्हटकरी जातात, तेव्हा महाराज 3 दिवस झोपलेले असतात, पुन्हा 3 दिवस होतं. हेही उदाहरण आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. आणि मग त्यावेळेला महाराज असं म्हणून जातात त्यांना की तुम्ही तुमच्या लौकिक प्रयत्नांची जरूर पराकाष्ठा करा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, ते करावेच लागतात, परंतु महाराज किंवा टिळक महाराज अशा अर्थी म्हणू, कारण आपल्याला कल्पना आहे, माझ्या दुसऱ्या विषयावरच्या भाषणात मी नेहमी म्हणतो की आपण एकच महाराष्ट्र हा देश आहे की जिथे लोकमान्य टिळकांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो. बाकी उत्तर प्रदेश ऑनवर्ड संपूर्ण भारतामध्ये लोकमान्य टिळकांना टिळक महाराज म्हटलं जातं. हा एक वेगळा भाग आहे, परंतु मी तो तिथे ह्या भागात आत्ता जात नाही, कारण आजचा विषय लोकमान्य टिळक हा नाही, कारण त्याच्यावर मी एकदा बोलायला लागलो तर 7 दिवस पुरणार नाहीत, तो विषय वेगळा आहे. परंतु त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं. आणि मग हा जो विषय आहे तो हा विषय जेव्हा कोल्हटकरांना ते सांगतात आणि मग कोल्हटकर तो भाकरीचा प्रसाद घेऊन जातात, परंतु त्यावेळेला महाराज कोल्हटकरांना असं म्हणतात की काहीही झालं तरी टिळकांच्या हातून फार मोठं कार्य घडेल आणि तो
इतिपासून अथपर्यंत किंवा अथपासून इतिपर्यंत तो वृत्तांत देतात असं ते उल्लेख आहे. आणि त्याच्यावरती लोकमान्य टिळकांची प्रतिक्रिया आहे की नाही, मला शिक्षा होईल याची मला कल्पना आहे. कारण जेव्हा स्वार्थ नसतो तेव्हा न्याय आठवतो असं त्यातला उल्लेख आहे. आणि टिळकांनी हा उल्लेख एकदाच केला आहे अशातला भाग नाही आहे. त्याचा आजच्या विषयाशी संदर्भ नाही, पण ज्याच्यासाठी सल्ला दिला आहे त्याची मानसिकता कशी रिफ्लेक्ट होते याची सिमिली आहे. शिवाजी महाराजांना अफजल खान चालत येतो याच्या संदर्भातलं जे समर्थाने लिहिलेलं पत्र आहे त्याच्यावरती नरहर कुरुंदकरांचा जो लेख आहे श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा 32 पानी ती प्रस्तावना आहे. त्यातल्या 28व्या जे प्रस्तावनेचं पान आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की समर्थांनी त्याच्या संबंधामध्ये असलेल्या धोक्यांची जाणीव करून दिली होती, परंतु आपण कितीही काळजी घेतली तरी काही ना काही प्रमाणामध्ये याचा फटका बसू शकतो असं केलेलं वर्णन आणि हे वर्णन याची तुलना होऊ शकते, म्हणून मी आत्ता हा मुद्दा इथे घेतोय. आणि मग त्याच्यावरती लोकमान्य टिळक असं म्हणाले की ते म्हणतात तसं ठीक आहे, आता मी केलं आहे आणि महाराजांना जर वाटतंय तर मुळातच माझी स्वतःची अपेक्षा नाही आहे की ब्रिटिश सरकार फार मोठा न्याय पाळेल. आणि अशा पद्धतीचा उल्लेख टिळकांनी फक्त त्या प्रसंगात केला आहे असं नाही. टिळकांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा ताई महाराज प्रकरणाचं निकाल लागला त्या निकालामध्ये जे टिळकांचं समारोपाचं भाषण आहे त्याच्यामध्ये टिळकांनी उपस्थित केलेला एक मुद्दा आहे. कारण ताई महाराजांच्या वकिलांनी किंवा ताई महाराजांच्या वकिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्रिटिश सरकारने त्या संपूर्ण केसमध्ये टिळकांवरती असा आरोप केला होता की ताई महाराज प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक विश्वस्त होते, पण विश्वस्ताच्या भूमिकेला साजेसे लोकमान्य टिळक या प्रकरणामध्ये वागलेले नाहीत. याचा उल्लेख करून लोकमान्य टिळक त्या समारोपाच्या भाषणामध्ये असं म्हणले की ब्रिटन सरकार किंवा ताई महाराज माझ्यावरती आरोप करतं, मी विश्वस्तासारखा वागलो नाही, मग माझ्यावरती 3-3दा राजद्रोहाचे खटले भरायचे आणि जनतेनं करारूपी दिलेल्या पैशातनं ते चालवायचे, याच्यात तुम्ही विश्वस्तपणाने वागलात का? आणि मग हे जी तत्त्व होती ती त्या ह्याच्यातनं येतात, म्हणून तो प्रसंग आहे. आणि मग हा प्रसंग सांगण्याचं कारण इतकंच की पुढे टिळक असं म्हणले की मला हे मान्य आहे की मला शिक्षा होईल, मला कदाचित ते इथं ठेवणार नाहीत, याचा एक ओझरता उल्लेख त्या पोथीमध्ये आहे, परंतु जे महाराज असं म्हणले की याच्या हातून फार मोठं कार्य होईल याची मला पुरेशी कल्पना नाही. तर खरं सांगायचं म्हणजे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या भेटीनंतरही शिवाजी महाराजांचं याबद्दलचं अशाच पद्धतीचे उद्गार आहेत. गोनी दांडेकरांची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हे प्रसंग वाचायला जरूर आठवतात. हा मुद्दा सगळ्यात जास्त वेळ काढेल याची मला कल्पना होती आणि म्हणूनच या विषयावरती मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं. आणि दुसरी गोष्ट, हा विषय घ्यायचं जे कारण वाटलं मला ते साहजिकच बाळकृष्णबुवा रामदासी हे प्रकरण आहे की मुळात बाळकृष्णबुवा रामदासी जितके गजानन महाराजांचे भक्त होते तितकेच समर्थ रामदासांचे होते. खरं सांगायचं म्हणजे ती पोथी वाचल्यानंतर उलट्या क्रमाने म्हटलं पाहिजे की बाळकृष्णबुवा रामदासी नावाप्रमाणे जितके समर्थ रामदासांचे भक्त होते तितकेच काही प्रमाणात तरी गजानन महाराजांचे भक्त होते. अशा पद्धतीचा विचार हा मांडला पाहिजे, परंतु बोलण्याच्या ओघामध्ये तो चुकला. आणि मग त्याच्यामध्ये जे आहे की ते मुळात सज्जनगडावरती जायलाच निघालेले होते. ते वयोमान परत्वे दमतात आणि सांगतात की आता मला शक्य नाही, म्हणून तेव्हा ते असं म्हणतात की ठीक आहे, पुढच्या वर्षीपासून तुझ्या घरीच उत्सव करतो, ही दासनवमीचा उत्सव आहे आणि मग मी तिथे तुला दर्शनाला येईन. आणि मग प्रत्यक्षात ते महाराजांच्या स्वरूपामध्ये येतात. लोक येऊन सांगतात की गजानन महाराज आले. त्याच्यावरची पहिली रिॲक्शन अशीच आहे बाळकृष्णबुवा रामदासांची, ठीक आहे हेही आलेत ते येऊ देत, परंतु मी खरी वाट बघतोय ती त्यांची आहे. आणि मग तो सिनेमाप्रमाणे खेळ होतो, तोही 3दा होतो, पुन्हा 3 आहे, अशी ती सगळी गणितं आहेत. परंतु त्याची तुलना करताना त्याच्यामध्ये जे रामदासांचं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये वस्त्रप्रावरणासकट सगळ्याचा उल्लेख आहे. ती लंगोटी किरमिजी रंगाची होती असाही प्रकार होता. त्यामुळे मी गमतीने हल्ली म्हणतो की आता किरमिजी हा शब्द मराठीत एरवी वापरता येत नाही, पोथी वाचताना नकळत वाचला जातो इतकंच. आणि मग त्याला दुसलेला शब्द दुसऱ्या ठिकाणी हिरमुजी असाही आहे, हाही त्याचा उल्लेख वेगळ्या अर्थाने आहे. परंतु त्याच्यामधला हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. मुद्दा हा महत्त्वाचा आहे की या क्रियाशीलतेचा काही विचार करता येतो का. ही पोथीतलं उदाहरण देत असताना या मुद्द्यावरचं शेवटचं उदाहरण, आणि ते असं आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा मला का वाटलं कारण त्या बाळकृष्णबुवा रामदासी ह्या संपूर्ण ती कथा सांगितलेली आहे 9व्या अध्यायामध्ये. त्या 9व्या अध्यायाच्या ज्या शेवटच्या ओवी आहेत 140वी आणि 146वी,
त्याच्यामध्ये तिसऱ्या प्रहराला, या तिसऱ्या प्रहराचं महत्त्व मी पहिल्या दिवशी सांगितलं, आता त्यामुळे पुन्हा त्याच्याकडे जात नाही. एक तर पुनरुक्तीही होईल आणि एनर्जीही वाचेल ते नाही केल्याने. तर त्याच्यामध्ये दोनदा गजानन महाराजांनी असा उल्लेख केला, असं दासगणू महाराज म्हणतात. हे महत्त्वाचं की मीच आहे रामदास 140वी ओळी आणि अरे गजानन माझीच मूर्ती. हा जो उल्लेख आहे म्हणजे एकदा गजानन महाराज सांगतायत की मी रामदास आहे आणि एकदा रामदास सांगतायत की गजानन ही माझी मूर्ती आहे. या मुद्द्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विचार करावा असं मनापासून वाटलं. आणि एक थोडा फाजीलपणाचाही उल्लेख करतो आणि खऱ्या तुलनेकडे जातो. आपल्याला कल्पना आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये विठोबा घाटोळाचं प्रकरण आहे. तर त्यांना महाराजांना ती भेटायला मंडळी येतात, महाराज झोपलेले असतात, त्यांना जायची घाई असते, ते उठवा म्हणतात आणि ते त्याला वरती असं म्हणतात की तुझ्या वाचून हे कोणी काम करणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मराठी जे हल्ली आपण शब्द वापरत नाही, घुमारे घालणं वगैरे ते येतात. पण त्याच्यामध्ये तो विठोबा घाटोळ 118व्या ओवीमध्ये म्हणतो की मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. तर हा प्रसंग कल्याणाने मी समर्थांच्या आवडीचा आहे असा उल्लेख असलेले काही श्लोक आहेत, याचाही आठवण झाली आणि म्हणून हे म्हटलं. आता या पार्श्वभूमीवरती पुढचे काही गोष्टी आपल्यासमोर मांडायचा माझा विचार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्यामध्ये असलेलं साम्य आणि विरोधाभास याच्याकडे जातो. काही मुद्दे संक्षिप्त स्वरूपाचे असतील, काही मुद्दे हे काही प्रमाणामध्ये विस्तृत स्वरूपाचे असते. हे मी स्वतःला आठवण करून देतो आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की माझ्या पहिल्या दिवसाच्या विवेचनामध्ये मी एक असा ओझरता उल्लेख केला होता की समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांच्यामध्ये असलेलं सगळ्यात महत्त्वाचं फरक तो हा आहे की दोघांचेही शिष्य पुष्कळ आहेत, दोघांचे अनुयायीही पुष्कळ आहेत, दोघांच्या पश्चामध्ये त्याच्यावरती झालेले वादही गमतीचे आहेत. समर्थांच्या आज तर परिस्थिती अशी आहे की एका पीठाची 2 पीठं होतील की काय अशी परिस्थिती आहे. सुदैवाने अजून इथे ती परिस्थिती नाही. हा साम्य फरक आहे अशातला भाग नाही. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा मुद्दा मांडताना भीती वाटते. कारण इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की सगळी मोठी माणसं, मोठ्या व्यक्ती, सगळे महात्मे, संत, तत्ववेत्ते, राज्यकर्ते हे दोनदा मरतात. एकदा ते प्रत्यक्षपणाने मरतात, शारीरिक मृत्यू अशा अर्थाने, आणि त्यांच्या पश्चात त्यांचे तथाकथित अनुयायी, तथाकथित शब्द महत्त्वाचा, तथाकथित अनुयायी त्यांचे जे गोष्टींनी मारतात त्याला फार प्रचंड गमतीचा मृत्यू आहे आणि तो एकापेक्षा जास्त वेळा येतो आणि दुर्दैवानं त्याची पुण्यतिथी साजरी केली जात नाही. हा जो प्रसंग आहे हा वेगळ्या पद्धतीनं इथं लक्षात घेण्याजोगा आहे. कारण त्या विचारांची कशा पद्धतीनं मांडणी केली जाते हे पाहिलं जातं. या दोघांचेही शिष्य पुष्कळ आहेत. त्या शिष्यांनी आपापल्या गुरुविषयी लिहिलेल्यांची उदाहरणंही पुष्कळ आहेत. परंतु गजानन महाराज आणि समर्थ रामदास या दोघांचेही शिष्य असूनही समर्थांनी स्वतःच्या हयातीत आणि काही वेळेला काही प्रमाणामध्ये त्यांच्या पश्चात जेवढे मठ समर्थांचे निर्माण झाले तेवढे गजानन महाराजांचे झालेले नाहीत. म्हणजे ह्यातनं पुढचे गादीचं विभाजन टळलं गेलं का हा माझा विषय नाही. आणि त्याला असलेला एकमेव अपवाद ज्याचा ओझरता उल्लेख दोन्ही दिवशी झाला की महाराजांनी पितांबर शिंप्याला कोंडोलीला पाठवला, हा एकमेव अपवाद. पण तो जाणतेपणाने केलेला भाग नाही. मी मग पहिल्या दिवशी गमतीने म्हटलं तर तसं की 2 भांडखोर मुलांना लहान वयात आई 2 वेगवेगळ्या खोल्यात ठेवते, कारण ते दोघंही राहावेत, ते मुलगे राहावेत, ते घरात राहावेत, ते पंथात राहावेत, ते अनुभवात राहावेत. यातनं ती तात्पुरती केलेली वाटणी आहे. कारण नंतरच्या काळामध्येही त्या कोंडोलीच्या मठाचा इतका उल्लेख दुसरीकडे कुठेही येत नाही, हे आपण लक्षात घेऊ. कारण गजानन महाराजांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी दासगणू महाराजांनी पोथी परिपूर्ण केलेली आहे. त्यामुळे निदान ती पोथी परिपूर्ण होत असताना पितांबरनं कोंडोलीला वेगळा मठ स्थापन केला, त्याचं काय त्या काळात अस्तित्व होतं एवढा ओझरता उल्लेख जरूर दासगणू महाराज करू शकले असते. बरं, दासगणू महाराज माझ्यासारखं विषयांतर करत पुष्कळ लिहितात आणि बोलतात, त्याची आपल्याला कल्पना आहे. मी त्या संपूर्ण अध्यायाची मांडणी म्हणून केली की त्यातले अध्याय असे आहेत की पहिली ओवी प्रत्येक अध्यायातली ही ईशस्तवनाची आहे. पुढच्या 3 ते 4 ओव्या प्रतिपाद्य देवतेचं वर्णन आहे. मग ते हरिनारायण आपट्यांसारखे आपला रायबा कुठे गेला होता हे शोधत येतात. मग तो प्रतिपाद्य विषय येतो. मग तो विषय देताना नवीन व्यक्ती जेव्हा इंट्रोड्यूस होते तेव्हा त्याच्या जातीवाचक उल्लेखासकट येते.
परंतु अशा पद्धतीचे उल्लेख दासगणू महाराजांचं वैशिष्ट्य आहे का गजानन महाराजांचं वैशिष्ट्य आहे हे कळायला मार्ग नाही। एक्झॅक्टली असाच प्रकार समर्थांविषयी इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आहे। समर्थांनी स्वतः केलेलं लिखाण हा माझा पुढचा मुद्दा आहे, त्यामुळे त्याच्याकडे नंतर येतो। परंतु समर्थांवरती लिहिलेले जे लिखाण आहे तुमच्या असं लक्षात येईल की त्या त्या लेखकाच्या शैलीनुसार त्यांनी समर्थ मांडला आहे। आणि म्हणजे ते कदाचित मी पहिल्या दिवशी म्हटलं तसं एक हत्ती आणि सात आंधळेसारखी गत असते का असा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि मग दासगणू महाराज प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ईश्वराकडे काहीतरी मागणं मागतात। त्यातल्या 21 अध्यायांपैकी 20 अध्यायात असं मागणं मांडलं आहे, याचा आपण विचार केलेला आहे। हा विचार अशासाठी महत्त्वाचा आहे की ज्या वेळेला ती व्यक्ती स्वतः खूप कमी बोलते, ज्या वेळेला ती व्यक्ती स्वतः खूप कमी लिहिते, तेव्हा फार पंचायत असते। बरं, ही व्यक्ती पुढे मोठंही करत नाही। म्हणजे या बाबतीत गजानन महाराजांचं समर्थ रामदासांशी असलेलं साम्य घेण्यापेक्षा सुद्धा विरोधाभास म्हणून तो मुद्दा लक्षात घ्यावा लागतो। समर्थ गजानन महाराज, साईबाबा आणि स्वामी समर्थ यांच्यामधलं हे साम्य असं आहे की यांनी स्वतः फारसं नव्यानं लिखाण केलेलं नाही। यांनी तिघांनीही फारशी नव्याने चिंतनात्मक मांडणी केलेली नाही आणि त्याच वेळेला त्यांचा क्रियाशीलतेवरती जास्त भर होता। समर्थांनी स्वतःही विपुल लिहिलं आणि समर्थांनी स्वतःही विपुल प्रचंड प्रमाणावरती तत्व मांडणी केली, हा विचार इथे लक्षात घ्यावा लागतो। मग समर्थ रामदासांनी केलेलं लिखाण जर आपण मनामध्ये घेतलं तर त्याचा दासबोध हे त्याचं प्रचंड मोठं गणित आहे। तो आकाराने मोठा आहे, आशयाने मोठा आहे, पण भाषेनं सोपा आहे। करुणाष्टकं आकारानेही लहान आहेत, भाषेनंही लहान आहेत, पण आशयाने मोठी आहेत। आत्माराम हे गणित प्रचंड कठीण आहे। आत्माराम हा आकाराने लहान आहे, परंतु आत्माराम हा चांगदेव 65 सारखा आहे की चांगदेव 65 ओव्यात संपते, पण एका ओवीवरती एका दिवसात 1 तास बोलून तो विषय मांडता येत नाही। हे शिवधनुष्य उचलायचा मी प्रयत्न केला, धनुष्यही तुटलं आणि मीही तुटलो। एक्झॅक्टली आत्मारामाची परिस्थिती तशी आहे। असा कोणताही बरं, त्याच्या व्यतिरिक्त समर्थांनी केलेली वेळ आहेत, समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आहेत, समर्थांनी लिहिलेला मनोबोध आहे, समर्थांनी लिहिलेल्या सवाया आहेत, समर्थांनी लिहिलेली अष्टक आहेत, समर्थांनी लिहिलेली देवीस्तुती आहे, समर्थांनी लिहिलेली 11 मारुतींची 11 वेगवेगळी स्तोत्र आहेत। असा प्रकार गजानन महाराजांच्या बाबतीत नाही आहे आणि त्यामुळे हा माणूस इंटरप्रिट करणं माणूस म्हणूनही आणि आध्यात्मिक गुरु म्हणूनही केवळ कठीण आहे। त्यामुळे आपण भक्तीनं आणि भावानं जाणतो, कारण नाहीतरी आपलीही कुवत नसते तो माणूस जाणून घेण्याची आणि त्यामुळे तो संदिग्ध राहतो का असा विचार करावा लागतो। म्हणजे दुसऱ्या एका ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी काल परवा त्याचा उल्लेख केला होता, तिथे ह्या 2 पुस्तकांवरती मी 2-2 दिवस बोललो होतो। त्यावेळेला मी गमतीने केलेलं विधान होतं, ते गमतीनेच केलेलं विधान आहे एवढं लक्षात घ्या की म्हणलं आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अगदी 11व्या शतकापासूनच्या, कारण हे दोन्ही व्यक्ती मी मगाशीच त्यांचं मृत्यूचं वय सांगितलं, एकाचं साल सांगितलं, एकाचं 1681, समर्थ रामदास महाराज 1910, त्यामुळे ते 11व्या शतकाच्या नंतरच्या आहेत। म्हणलं आपल्या संपूर्ण भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण सगळी मोठी माणसं त्यांच्या पश्चात एकतर अनुल्लेखांनी तरी मारली किंवा अतिउल्लेखांनी तरी मारली। आता हे दोघं कुठच्या कॅटेगरीत बसतात ते मी तुमच्यावरती सोपवतो, कारण त्याच्यावरती भाष्य करून मला नवीन कोणतंही विधान किंवा विवाद जन्माला घालायचा नाही। यांच्यामधला तुलनेचा जो दुसरा मुद्दा आहे तो मी मगासपासून 2दा म्हटलं तसं की यांचे दोघांचेही पैकी समर्थ रामदासांचे जन्म तपशील आहेत, ते कोणाच्या पोटी आले, कोणत्या तिथीला आले, कोणत्या गावात आले, कोणत्या साली आले, या सगळ्याचे उल्लेख आहेत। महाराजांच्या बाबतीत याचा उल्लेख नाही, पण मृत्यूचे तपशील दोघांचेही आहेत। समर्थ रामदास 1681, महाराज 1910। पण त्याच्या बरोबरीने त्यांचा जर भटकंतीचा, जॉग्राफिकल भटकंतीचा विचार केला तर लक्षात असं येतं की समर्थाने संपूर्ण देशाची किमान 3दा परिक्रमा केली असा उल्लेख आहे। तसे उल्लेख गजानन महाराजांच्या बाबतीत जाणवत नाहीत। हां, पोथीमध्येही असे उल्लेख आहेत की ते वायुवेगाने गेले, पाण्यावरनं चालत गेले, ते गेल्यानंतर कोणालाही दिसले नाहीत, वासुदेवानंद सरस्वतींना ते कुठे भेटले तसाच पुरेसा उल्लेख नाही, नरसिंगजीच्या अकोटानं ते कुठे भेटले याचा उल्लेख नाही, इतर त्यांच्या संत मंडळींना ते कुठे भेटले याचे फारसे उल्लेख नाहीत। समर्थांच्या बाबतीत तसं नाही।
ते एकदम टिपिकल इतिहासकार बखरकार असल्यासारखं त्यांनीही स्वतः लिहून ठेवलं, कल्याणासारख्या त्यांच्या शिष्यांनीही लिहिलं. त्यातनं त्यांनी 3दा भारतभराची परिक्रमा केली, नामदेवांनी केली असं उल्लेख मिळतो. आणि त्यामुळे नामदेवांच्या बरोबरीने या ना त्या स्वरूपामध्ये रामदासांचं साहित्य अगदी गुरुग्रंथ साहिबामध्ये जरी नसलं तरीसुद्धा वाराणसीच्या ग्रंथामध्ये सापडतं. तसे उल्लेख गजानन महाराजांचे नाहीत, कारण मुळात त्यांनी स्वतःचं लिखाण केलेलं नाही. आणि म्हणून काल बोलण्याच्या ओघामध्ये मी उल्लेख केला होता की त्या जयपूरच्या बाईच्या खांद्यावरती तो खांब पडला, ते जयपूर राजस्थानातलं नाही आहे, ते विदर्भातलं आहे, याचा विचार करावा लागतो. हा जो भटकंतीचा विचार आहे तो महत्त्वाचा आहे. आता माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे वळतो, कारण मी म्हणलं तसं आज बोलण्यावरती प्रचंड मर्यादा आहेत आणि आता आवाज त्रास द्यायला लागला, कारण आतनं जाणवायला लागलं की आता बोलता येणं शक्य नाही. तरीही काही 3-4 महत्त्वाचे मुद्दे मांडतो. महत्त्वाचं म्हणजे मी जे पहिल्या दिवसापासून सातत्यानं सांगतोय, कारण ते दॅट प्रॉम्प्टेड मी टू बी ओव्हर हिअर. आणि ते का काल केलं पाहिजे हे व्यवहार गजनांमध्ये आजची जी सगळी उल्लेख केले होते त्याच्या दृष्टीनं लक्षात असं येईल की समर्थांनी लिखाण केलेलं असू दे, महाराजांनी केलेलं नसू दे, तरी या दोघांचाही प्रचंड कृतिशीलतेवरती भर होता आणि प्रत्येक गोष्ट स्वतः करण्यावरती भर नव्हता, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग ती कृतिशीलता तुमच्या माझ्यासमोर मांडण्याकरता दासगणू महाराजांनी किंवा नंतर कल्याण स्वामींनी किंवा इतर जणांनी समर्थांच्या आणि गजानन महाराजांच्या चारित्र्यातले जे दाखले दिलेले आहेत, चरित्रातले जे दाखले दिलेले आहेत, आणि त्यावेळेला स्वतःला कसं निरुद्योगी म्हणवून घेतलं एका वेगळ्या संदर्भात, याचा जरूर विचार करण्याजोगा आहे. कारण ते संपूर्ण त्याच्या शेतामध्ये पाणी नसतो, तो घरनं पाणी आणत असतो, महाराज त्याला पाणी विचारतात, त्याच्यामध्ये तो देत नाही. ते सांगतात, महाराज सांगतात त्याला की अरे तहानलेला पाणी देणं हे पुण्यकर्म आहे. त्याच्यावरती ते सांगतात समाजाने कसं वागायचं हे सांगतायत, महाराजांना नावं ठेवत. हे एक सॉलिड परोत्पार आहे. दासगणू महाराज म्हणणार ते गजानन महाराज कुठं बघायला आले होते का, त्यांच्या मृत्यू पश्चात पोथी लिहिलेली आहे. पण तो माणूस त्यांना असं सांगतो, असं लिहिलं गेलं. काय लिहिलं गेलं की अरे बाबा तुझ्यासारख्या निरुद्योगी माणसाला चांगला बलदंड दिसतोय, तुला पाणी देऊन काही मला पुण्य लागणार नाही. पाणी कुणाला द्यायचं असतं, दान कुणाला करायचं असतं की ज्याला गरज आहे, म्हणजे ज्याला आपण सत्पात्री असं म्हणतं. म्हणजे हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेत म्हणायचं झालं तर नीड टू नो अँड हॅव टू नोला देण्या महत्त्वाचं आहे. प्रिफरेबली टू नो याचा काही संबंध नसतो. तर त्यांनी कोणी द्यायचं हे सांगितलं. तुमचा जर लक्षात आलं असेल तर आत्माराममध्ये जे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले, जाणीवपूर्वक आत्मारामचा उल्लेख केला, कारण मला पूर्ण खात्री आहे की मीच अलीकडच्या काळात वाचलं तसे अनेक जण इथे निघतील. चला मी दासबोध आणि मनाच्या श्लोकामध्ये गेलो तर पंचायत होईल म्हणून त्यातलं उदाहरण दिलं नाही. तर आत्मारामामध्ये स्वतःचं वर्णन करून समर्थ रामदास असं म्हणतात की मला अजूनही रामराया काय आहे हे कळलेलं नाही, त्यामुळे मी आत्म्यामध्ये राम शोधतोय का रामामध्ये आत्मा शोधतोय हे मला कळलेलं नाही. तसंच म्हणजे हे काय म्हणजे तुम्हाला काही कळलेलं नाही हे त्यांना सांगायचं, पण ते सभ्य भाषेत सांगितलं आहे. एक्झॅक्टली तशाच पद्धतीचं इथे आहे की नाही. हा म्हणतो की कोणाला दान करा हे सांगतोय. तुझ्यासारखे निरुद्योगी माजले आमच्यात बहु ठिकाणी म्हणून आम्ही दुर्भागी झालो. म्हणजे एकंदरीत निरुद्योगीपणा केला तर ते होतं. बरं हे मला का सुचलं याचंही कारण सांगतो. असे प्रसंग जसं मी त्या समर्थांच्या आत्माराममध्ये सांगितलं तसं समर्थांच्या करुणाष्टकमध्ये सुद्धा बघा शेवटची ओळ तशीच आहे. अशा दृष्टिकोनातनं जर विचार केला तर 21व्या अध्यायामध्येही द्या ना की तुम्ही तसे सक्रिय राहिला नाहीत, तुमच्या विचारांची दिशा बदलली म्हणून महाराज रागावले आणि तुमचा संपर्क सोडायचा म्हणून ती जी खालपासून बांधून आणलेली जागा होती तीच बरोबर पाण्याने भरली असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. त्यामुळे आता जेव्हा मी मठामध्ये तिथे बाहेर प्रदक्षिणा घालतो ना तर मला सारखं वाटतं की आपण पाण्यावरनं चालतोय की आपण जमिनीवरनं चालतोय. कारण असले फुटकळ विचार करणं एवढीच आमची साधना आहे. त्याच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या कृतीवरती असलेला भर किती वेगवेगळ्या पद्धतीने आहे ते पहा. आणि एवढ्याकरता मी मगाशी म्हटलं की गजानन महाराज असू देत किंवा समर्थ रामदास असू देत, यांनी स्वतः राजकारण केलं नाही, पण राजकारणात कोणाला आणि किती हाताशी धरायचं आणि तो लगाम किती आपल्या हातात ठेवायचा आणि किती दुसऱ्याच्या हातात द्यायचा याचं काम आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो की गजानन महाराज आणि समर्थ रामदास यांची भूमिका ही तत्ववेत्याचीच आहे. ही भूमिका तशा अर्थाने कृतिशीलतेची नाही, पण त्याला आजूबाजूला असणारी जी सामाजिक जाणीवेची पार्श्वभूमी लागते ते निर्माण करण्याचं काम या दोघांनी केलं आहे का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे समर्थांनी ज्या पद्धतीने मठाची निर्मिती केली होती
समर्थांनी ज्या पद्धतीने त्या मठाच्या माध्यमातून तिथल्या असलेल्या सामाजिक जाणीवांची चर्चा करण्याची व्यासपीठं निर्माण केली होती, अशी गजानन महाराजांनी आपल्या हयातीत केली का याचा विचार केला पाहिजे. आणि त्याचं उत्तर होकारार्थी आहे. गजानन महाराजांनी मठ केला की नाही माहिती नाही, पण आजूबाजूला त्यांचे शिष्य बसलेत, त्यांनी परिचर्चा चालू आहे, संवाद चालू आहे, असे उल्लेख आहेत. आणि मी काल गमतीने पहिल्या दिवशी गमतीने म्हणलं तर तसं की दासगणू महाराजांची प्रत्येक चर्चा ही खाण्यापासून सुरू होते आणि खाण्यापासून तर संपते. आणि म्हणून मी मिठाईच्या दुकानात हल्ली जात नाही. आज गेलो तो एवढा मात्र विषय सोडून द्या. तो विषय नंतर आपटे काकू सांगतील अरे मला सोडून तर आत्ता तर जाऊन आला आहात, म्हणून मी आपलं ते सांगून टाकलं. गमतीची गोष्ट सोडू. पहा त्यांचे जे संदर्भ आहेत तर चंदू मुकीमचा येतो, ते 2 कान्होले आहेत. इतर ठिकाणीही वर्णन येतं की कोणी त्यांना आंब्याच्या फोडी देतं आहे, कोणी काय देतं आहे, कोणी काय देतं आहे. समर्थांच्या बाबतीत अशी चर्चा येत नाही. परंतु साहजिक त्या तत्त्वचिंतनामध्ये सातत्य राहावं हे या दोघांनी निर्माण केलेली गोष्ट आहे का? आणि जर त्यातनं त्या माध्यमातनं त्यांनी केलेल्या साधू संतांची गोष्ट आहे का? मग ही त्या त्या काळाची किंवा त्या त्या पातळीवरच्या भूमिकेचे प्रसंग आहेत का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ते एखाद्या विशिष्ट जागी असतील, परंतु दुसरीकडे आलेली अडचण त्यांना समजते, असं ज्यांनी तो खरं त्यांची गाढवं जाऊन त्याच्या मळ्यातली खय सांगतात त्याचा जो किस्सा आहे, तिथे महाराज नव्हते. परंतु तो विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की समर्थ रामदासांच्या जीवनामध्ये असा प्रसंग नाही, परंतु त्याच पातळीवरती असलेल्या संत तुकारामांच्या आयुष्यामध्ये आहे की शिवाजी महाराजांना पकडायला मुसलमान सैनिक आल्यानंतर त्या कीर्तनाला प्रत्येकजण त्याला मुसलमान दिसेल. विष्णुपंत पागनीसांनी आजरामर केलेल्या संत तुकाराम या सिनेमामध्येही ते दृश्य आहे. यातनं ती जी जाणीव करावी लागते हा एक विषय आहे का? जसं गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांना त्या दृष्टीने कार्यप्रवण केलं, या वेळेचा सदुपयोग तू असा करून घेऊ शकशील हे यांना त्या पद्धतीने सूचित केलं. शेवटी आपण म्हणतो की नाही की कोणीतरी निमित्त मात्र व्हावं लागतं, म्हणजे मग तो संकल्प सोडता येतो, मग ती संकल्पपूर्ती करता येते. मग या दृष्टिकोनातनं केलेला विषय आणि त्याचा होणारा परिणाम कसा जाणवून घेतो हे लक्षात घ्या की एका बाबतीत गजानन महाराज आणि समर्थ रामदास हे नशीबवान लोक आहेत. त्यांना चांगले शिष्य मिळाले आणि त्यांनाच त्यांनी हाताशी धरलं. रामदासांना काय म्हणायचं हे शिवबांना कळलं आणि गजानन महाराजांना काय म्हणायचं हे टिळकांना कळलं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आपल्याला कळत नाहीत म्हणून हा प्रॉब्लेम आहे का? म्हणून ही तुलना करावी लागते का? हा विचार करावा लागतो. याची 2 उदाहरणं देता येण्याजोगी आहेत की त्या कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा इथपासूनही त्याचा विचार असतो का? आणि मग किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. कारण मुळात समर्थ रामदास काय किंवा गजानन महाराज काय हे किती योगसाधना धारक पुरुष होते याचा उल्लेख मी जेव्हा पहिल्या दिवशी ललित गजाननला सुरुवात केली आणि जवळजवळ पहिली 10 मिनटं मी त्याची गजानन महाराजांच्या पोथीची कृष्णद्वैपायन वासाने लिहिलेल्या भागवताशी तुलना केली होती. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सगळी माणसं या प्रसंगातली, या कथेतली, या कादंबऱ्यातली सगळी माणसं ही यांना त्या अर्थाने योगसाधनेमध्ये प्रवीण असलेली माणसं आहेत. आणि मग ते तुमच्या माझ्यापर्यंत पोचवावं म्हणून बघा की दासबोधामध्ये सुद्धा शरीर सामर्थ्यावरचे उल्लेख आहेत आणि तसंच दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीमध्ये सुद्धा पहिले ते शरीरधन अशा आशयाचे प्रचंड उल्लेख आहेत. हे या दोघांचं साम्य आहे का? कारण जोपर्यंत योग म्हणजे केवळ शारीरिक सामर्थ्य नाही आहे, योग म्हणजे त्याबरोबरीने तुमचं मनोबल वाढवण्याचं सामर्थ्य आहे का? आणि म्हणून जसं समर्थांनी सांगितलं होतं की चमत्कारातनं मी काहीही करणार नाही, तसं ह्या चमत्काराची उपाधी आपल्याला लागू नये म्हणून महाराज वारंवार आपलं राहतं घर बदलत होते याचा उल्लेख होता. आणि काल मी व्यवहार गजाननमध्ये जेव्हा औषधीचा पसारा जाणीला पाहिजे पुरता असं म्हणताना म्हटलं होतं तसं की महाराजही काय म्हणले होते की जो मृत्यू आहे तो मी टाळणार नाही, पण जे अचानक संकट आहे ते मी टाळेन. मग हे केवळ शारीरिकच असतं का? एक समाज म्हणून पारतंत्र्य एका वेगळ्या अर्थाचं हे 2 वेळचं संकट होतं आणि ते तारण्यासाठी तुम्हाला सजग करायचं म्हणून योग साधना केली जाते का याचा विचार करू. लोकमान्य टिळकांचं वर्णन एका ठिकाणी सदानंद मोऱ्यांनी असं केलं आहे की संत तुकाराम आणि संत रामदास यांचे खऱ्या अर्थी वारसदार राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या म्हणजे लोकमान्य टिळक. आणि मग त्या संदर्भामध्येही अशी तुलना करता येते का हा जरूर बघण्याजोगा मुद्दा आहे. एका अर्थाने जर विचार करायचा झाला तर काळानुरूप सल्ला हे या दोघांचं वैशिष्ट्य आहे का हा माझा पुढचा मुद्दा आहे. याची अनेक आणि असंख्य उदाहरणं या सगळ्या गोष्टींमध्ये येतात
आणि त्याची उल्लेख गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आले आहेत. परंतु समारोपाकडे जाताना एक मुद्दा मात्र इथं मांडायचा आहे आणि तो ह्या 3ही दिवसांचा समान धागा म्हणून असेल याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही. समर्थ रामदास किंवा गजानन महाराज हे केवळ वाचायचे विषय आहेत का आचरणाचे विषय आहेत? आपल्याला पेलवेल न पेलवेल हा वेगळा विषय, पण इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो विचार असतो म्हणून आपण ते पुस्तक हातामध्ये घेतो का? त्या व्यक्तीविषयी वाचावं, त्या पुस्तकाविषयी वाचावं असा उल्लेख करावा असा वाटतो का? याचा विचार करूया. या दोघांच्याही आयुष्यामध्ये जर चारित्र्याचा जो उल्लेख करायचा झाला तर एक आगळं वेगळं साम्य आहे. शेवटी जो तो आपल्या आपल्या घटाचं रूप घेऊन येतो हे गोष्ट नितांत सत्य. पण महाराजांच्या मुळातच जन्मांचे तपशील नाहीत म्हणूनही कारण असेल. समर्थांचे ते तपशील आहेत तरीसुद्धा असे उल्लेख फारसे सापडत नाहीत. आपण असं म्हणतो की कोणतीही व्यक्ती ही घरातल्या संस्कारातनं त्याची माती वळायला सुरुवात होते आणि समाजातल्या संस्कारातनं त्याला आग लागत राहते किंवा धग लागत राहते. समर्थांवरती किंवा गजानन महाराजांवरती घरातलं बाळकडून नेमकं काय होतं याचे फारसे उल्लेख नाहीत. पण ते जी धग लावून घ्यायची असते, शेवटी धग देणारे पुष्कळ असतील, धग घेणारे आणि लावून घेणारे किती आहेत हा प्रश्न आहे. या दोघांच्याही कार्यातलं खरं महत्त्वाचं कारण हे आहे किंवा साम्य हे आहे की तुमच्या असं लक्षामध्ये येईल की त्यांची धग ज्यांना लागली ते सतत समाजप्रवण राहिले का? म्हणजे मी ज्या वेळेला शेगावच्या मठात जातो, कदाचित पूर्णपणाने कंप्लायन्स, व्हिजिलन्स, रिस्क अशा क्षेत्रात काम केलेला माणूस असेल म्हणून असेल, पण एकदा त्या तिथलं पारायण झालं, प्रदक्षिणा करून झाल्या, दर्शन झालं की जेवायला जायच्या आधी एका बोर्डाकडे लक्ष जातं, कालची वर्गणी किती जमा झाली, त्याचं नेमकं काय झालं. मस्करीचा भाग नाही, हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा भाग आहे. मग ज्या वेळेला महाराज तुम्हाला असं सांगतात आय पाहुणी खर्च करी, त्याचे उल्लेख पूर्णपणाने दासबोधामध्ये आहेत की नाही? मग अशाही अर्थी अनुयायांना इतकी शिस्त लावणं आणि ते त्यांना जाऊन इतका काळ झाला तरीसुद्धा गोष्टी करणं. कारण सज्जनगड काय किंवा शेगाव काय या दोन्हीपेक्षा श्रीमंत असलेली अनेक देवस्थानं, अनेक संस्थानं, कोट अनकोट संस्थान ज्या अर्थाने उच्चारायचा त्या अर्थाने उच्चारा आपल्या देशभरामध्ये आहेत. त्यांना वेगळा गव्हर्नमेंट ॲक्ट नाही तरीसुद्धा जर इतकी कामं होऊ शकतात तर अशी कृतीपूर्ण संवेदनशीलता संक्रमित आज इतक्या शतकानंतरसुद्धा, कारण 1910-2023 म्हणजे इथे शतक झालं आहे, ते तर 1681च आहे. मग असं जर करायचं असेल तर या दोघांची तुलना करताना किंवा या दोघांना बरोबर घेताना ते एकमेकांचे पूर्वासुरी किंवा वारसदार किंवा अनुयायी आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण 1681 आणि 1910 आहे. पण एक मनामध्ये अशी सहज शंका आली आणि ती आत्ता बोलताना आली की आपण अशी तुलना करतोय, आपण असा विचार करतोय, परंतु खरोखरच महाराजांवरती, गजानन महाराजांवरती समर्थ रामदासांचा नेमका प्रभाव किती असेल? महाराजांनी स्वतः त्याबद्दल कधीच कुठे काही लिहिलेलं नाही, परंतु विचार करण्याच्या शैलीमध्ये असेल का आणि तो आजही आपल्याला रेलेव्हंट वाटतो का हे पाहण्याची आवश्यकता आहे. तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या दोघांचंही जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी त्या त्या वेळेला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा उपयोग आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करून घेतला. इच्छित प्राप्ती म्हणताना मला कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ अभिप्रेत नाही आहे. ती जी तत्वचिंतनात्मक मांडणी आहे ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला उल्लेख आहे. म्हणजे आज आपण कम्युनिकेशनची तत्त्व सांगतो तर जसं आपण वेदाचं महत्त्व मांडताना म्हणतो की ते अपौरुषेय आहेत. म्हणजे काय की वेद असे कोणी एका विशिष्ट व्यक्तीने लिहिलेले नाही. सुरुवातीच्या काळात तर ते लिखित स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध नव्हते, परंतु ते पिढ्यानपिढ्या चालत आले. कदाचित सुरुवातीला जेव्हा मी त्या वयामध्ये ती व्यक्ती शिकली असेल तेव्हा त्या शब्दांचा अर्थ कळायचंही वय नसेल, पण ते काळामध्ये सांगतच गेले आणि मग ते काळाच्या ओघामध्ये करत गेले. याचा दाखला समर्थ रामदासांच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणजे अगदीच घरचे संस्कार नव्हते अशातला भाग नाही आहे, गमतीचा भाग नाही आहे. याचा उल्लेख
काही बखरींमध्येही आहे. आणि याचा उल्लेख मी मगाशी ज्या मंजुश्री गोखल्यांनी लिहिलेल्या कादंबरीचा केला, समर्थ म्हणून, जुलै 2023मध्ये आलेली, जरूर वाचण्याजोगी आहे, त्याच्यामध्येही आहे. त्याला लिहिलेली जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं आहे की मुळातच असं तेज सांभाळण्यासाठी आपल्या घरातलं व्यक्ती म्हणून आणि वातावरण म्हणून आपण समर्थ असावं लागतं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की रामदासांच्या घरामध्ये रामाची पिढीजात उपासना होते. म्हणजे समर्थांच्या वडिलांना रामरायांनी त्या प्रमाणामध्ये अनुग्रह आणि दर्शन दिलं होतं असे काही ठिकाणी उल्लेख आहेत. आणि तेवढ्याकरता तुम्ही म्हणलात का, मग अशी माणसं कदाचित शारीरिक योनीच्या बाहेरनं जन्माला येतील, पण भावनिक आणि सांस्कारिक योनी काय घेऊन जन्माला येतात हा विचार करायला ही दोन माणसं आपल्याला कार्यप्रवण करतात असं म्हटलं तर चुकीचं आहे का? आणि या दोघांच्या बाबतीतला एक गोष्ट लक्षात घेऊ की तुमची भ्रमंती जेवढी शारीरिक असते तेवढी वैचारिक असते का, याचाही विचार करावा लागतो. आणि मग तसं जर पाहायला गेलं तर या दोघांची वैचारिक भ्रमंती त्यांच्या मृत्यूनंतरही इतकी टिकते, हे त्या विचाराचं साधर्म्य आहे का? मला पूर्ण खात्री आहे की हे जे 3 दिवस मी बोललो ना ते तुम्ही सोडावं, माझ्याही लक्षात राहणार नाही कागदाच्या पलीकडचं जे मी बोललो याचा. या माणसाने तर तसं केलेलं नाही. तरीही ते जर असेल तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं साम्य किंवा साधर्म्य काय असेल तर ते हे आहे का की त्यांचं प्रत्येक सांगणं हे अनुभवात सिद्ध होतं. एका वैचारिक धारणेतून ते जन्माला आलं. आयुष्यभराच्या कृतिशीलतेनं ते सिद्ध होत गेलं. आणि म्हणून त्यांनी संकल्प सांगितले नाहीत तर त्यांनी संकल्प पूर्ण केले असं म्हणता येणं हे या दोघांच्यातलं साम्य आहे का? आणि हे संकल्प करताना ते त्यांच्या काळाच्या पलीकडचे गेले असं म्हणता येईल का? बघा, आपल्याकडे रामदासांच्या काळामध्ये सुद्धा असेल किंवा गजानन महाराजांच्या काळामध्ये सुद्धा असेल, त्या त्या धारणेची अशी माणसं होती. मग नाही, मग हा माझ्या घराण्याचा नाही, हा माझ्या धारणेचा नाही, मी जातीवाचक नाही म्हणते, वैचारिकदृष्ट्या म्हणतो आहे, असं करणारे आहेत. पण प्रत्येकातलं चांगलं ते घ्या, कारण शेवटी एकदा तुम्ही ध्येयाला पोचलात की मार्ग कुठचा याला महत्त्व राहत नाही. असे संदर्भ गजानन महाराजांच्याही आयुष्यामध्ये आहेत आणि असे संदर्भ समर्थ रामदासांच्याही संदर्भामध्ये आहेत. हा योगायोग असतो का? असे योगायोग घडायला त्या मालिका नाहीत असंही म्हणण्याला वाव नाही, कारण या दोघांच्याही आयुष्याच्या काळामध्ये मालिका नव्हत्या. हेही एक गमतीचं साम्य आहे की नाही हा विषय मला माहिती नाही. परंतु एवढ्याकरता एका ठिकाणी जदुनाथ सरकारांच्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या काळाविषयी उल्लेख करताना आलेलं वाक्य सांगतो आणि आपली रजा घेतो. जदुनाथ सरकार त्या बखरीमध्ये असं म्हणले की इंडिया इज अ डेस्टाइंड कंट्री. इंडिया इज अ डेस्टाइंड कंट्री टू नो दॅट दे हॅव द रूलर्स फ्रॉम टाइम टू टाइम who can think ahead of their times. But equally those rulers were destined to have the sense, although they were saints as far as their philosophical leanings are concerned, their physical doings were more social in nature. याचा मराठीतला अर्थ असा आहे की भारत हा देश किंवा भारत ही संस्कृती अशी आहे, ती अशी नशीबवान आहे की त्यांना काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या भूभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पण चांगले राज्यकर्ते मिळाले. आणि हे राज्यकर्ते अशासाठी नशीबवान आहेत की ज्यांना वृत्तीनं संन्यस्त पण कर्मानी कर्मशील असे मार्गदर्शक मिळाले. आणि मग याची जर परिणिती साधायची असेल तर योगी अरविंदांचं लिखाण ज्यांनी वाचलं आहे, फार विचित्र गणित आहे ते, कारण योगी अरविंदांचं इंग्लिश समजायचं म्हणजे फार प्रॉब्लेम होतो, सारखी डिक्शनरी जास्त बघावी लागते. पण योगी अरविंदांनी लिहिलेलं एक 68 पानी पुस्तक आहे. त्याचं शीर्षकच आहे बंकिम टिळक आणि दयानंद. बंकिमचंद्र चॅटर्जी, लोकमान्य टिळक आणि दयानंद सरस्वती. आणि त्याच्यात टिळकांवरचा लेख सगळ्यात मोठा आहे.
आणि त्या टिळकांच्या केवळ टिळकांचा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीत आहे हा अपवाद नाही आहे. तर टिळकांवरती लेख लिहित असताना गजानन महाराजांचा नावनिशिवार नसला तरी संदर्भ देऊन असलेला उल्लेख हे त्या योगी अरविंदांचं लक्षण आहे. तर योगी अरविंदांनी साहजिक 1910 नंतर लिहिलेलं ते पुस्तक आहे, कारण योगी अरविंदांचा काळच मुळी नंतरच्या काळातला आहे आणि ते योगी अरविंदांनी लिहिणं याला महत्त्व आहे. कारण योगी अरविंद एक काळ टिळकांचे कट्टर सहकारी होते, अट्टल क्रांतिकारक होते. मी अट्टल शब्द चांगल्या अर्थाने वापरतोय. पण आयुष्याच्या एका टप्प्यावरती ते क्रांतिकार्य सोडून अध्यात्माकडे गेले. त्यामुळे ह्या दोघांच्यामधले जे समान दुवे आहेत ते योगी अरविंदांमध्ये दिसतात. म्हणजे नंतर कधीतरी योगी अरविंद आणि इतर संत आणि इतर क्रांतिकारक अशी तुलना करता येईल दुसऱ्या कोणाला तरी. तर टिळकांवरच्या लेखाचा समारोप करताना 2 भागांमध्ये आहे. एक भाग त्यांचा मृत्यूलेखाच्या स्वरूपामध्ये येतो आणि दुसरा भाग त्या मृत्यूलेखाला दिलेला, ज्याला आपण सिक्वेल म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, तसा येतो. त्या सिक्वेलचा समारोप करताना योगी अरविंद म्हणले, आणि हे वाक्य माझ्या डोक्यात पक्क बिसलं, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, इतका वेळ असलेले कागद मगाशीच बाजूला झालेत. योगी अरविंद असं म्हणले की टिळक इज सच अ पर्सन आर अ लीडर दॅट हू हॅड इनहेरिटेड द क्वालिटीज ऑफ अ फिलॉसॉफिकल सेंट but guided the other persons to know that revolution is not that bad. And if this is the case, then probably it is a legacy right from 16th century to 19th century as far as Maharashtra is concerned, and one way or the other Tilak is inheritor of both. 16व्या शतकाचा वारसा म्हणजे समर्थ रामदास आहे, 19व्या शतकाचा वारसा म्हणजे गजानन महाराज आहेत. की जर माझी ध्येयप्राप्ती आणि उद्दिष्ट चांगलं असेल तर प्रसंगी मी आडमार्गाने जाईन, ते गैरवर्तन ठरत नाही. हे सांगणारे हे 2 संत आहेत का, आणि यांचे खऱ्या अर्थी वारसदार टिळक आणि इतर मंडळी आहेत का, हा विचार करू. या पार्श्वभूमीवरती तुमच्या मनामध्ये नसलेल्या मुद्द्यांचा विचार केला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु दॅट्स द वे आय स्पीक. मला कोणताही इनहेरिटन्स नाही. असं असूनही मला जे 3 दिवस बोलायची इथे संधी दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पात्र एकदा क्षमा मागतो तुमची आणि आजचं विवेचन संपवतो. खरं म्हणजे अजून अर्धा तास मी बोलणं अपेक्षित आहे, परंतु 16 सोमवारांच्या उपासामुळे आज अंगात खरोखर तेवढी ताकद नाही. अदरवाईज मुद्दे पुष्कळ आहेत, ते कागद समोर राहिले तर मोह होईल म्हणून मी ते आवर्त घेतो. मला 3 दिवस सहन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी अभिवादन करून माझं 3 दिवसांचं विवेचन संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.